प्रेमाचं भयान रूप, डायरेक्ट रिलेशनशिप मधून सुटण्यासाठी केली हत्या, वेडसर महिलेने केली थरारक। नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक असं सत्य कथानक ज्यात प्रेम, वेड, धोका आणि मृत्यू या सगळ्यांचा एक भीषण संगम आहे। नात्याची सुरुवात प्रेम की गुन्हा या घटनेचा प्रारंभ झाला एका दिरासोबतच्या नात्याच्या गुंतागुंतीतून। आरोपी महिला, जी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं सांगितलं जातं, ती आपल्या दिराशी प्रेमसंबंधात होती। काही काळ हे नातं दोघांमध्ये गुप्त राहिलं, पण हळूहळू तणाव, संशय आणि हट वाढू लागले। या महिलेचं वागणं दिवसेंदिवस असामान्य होऊ लागलं। ती दिराच्या वैवाहिक आयुष्यातही हस्तक्षेप करू लागली आणि नातं प्रेम या सीमारेषेपासून पुढे जाऊन मालकीच्या विकृतीपर विचारांकडे वळलं। मृत्यूची योजना, स्वतःचा शेवट स्वतःच लिहिला। एका रात्री या महिलेने असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण गाव हादरलं। तिने आपल्या मृत्यूचा बनाव रचला। हो, स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी एक साजिश रचली। तिने आधी एका अनोळखी महिलेची हत्या केली, तिच्या चेहऱ्याला जळवून ओळख पटवणं अशक्य केलं आणि ती मृतदेहाला स्वतःचा मृत्यू म्हणून सादर केलं। गजबजलेल्या गंजात एका कोपऱ्यात हा मृतदेह ठेवण्यात आला। दिरासह इतर कुटुंबीय हवालदिल झाले। पोलिसांचं लक्ष वेधलं गेलं। पोलिसांचा शोध आणि सत्याचा उलगडा। परिस्थिती संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला। मृतदेहाच्या ठिकाणी मिळालेल्या फॉरेन्सिक पुराव्यांतून आणि सीसीटीव्ही फुटेजमधून एक धागा उलगडत गेला। शेवटी ही मृत महिला ती आरोपी नसून एक अनोळखी बळी होती। आरोपी महिला जिवंत होती आणि स्वतःच्या मृत्यूच्या बनावानंतर तिने दिरालाच दोषी ठरवण्याचा कट रचला होता। मानसिक आजार की मानसिक गुन्हा, या घटनेमागे खरंच मानसिक विकृती होती का, की हे सर्व फक्त एक सुजनक कुटील कट होता? तज्ञांचं मत म्हणतं की आरोपीवर बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा डेल्युजनल डिसऑर्डरची शक्यता असू शकते। तिचं प्रेम एका आसक्तीत बदललं होतं आणि ते इतकं अति झालं होतं की मृत्यूची योजना तिला नैतिक वाटू लागली। समाजाला धक्का आणि कायदेव्यवस्थेची परीक्षा, ही घटना केवळ एक गुन्हा नव्हे, तर समाजातील नात्यांवरचा विश्वास हादरवणारी आहे। दिरासारखं नातं जिथे बंध आणि मर्यादा असाव्यात, तिथे जर प्रेम, हट आणि मानसिक ताण यांचा स्फोट झाला तर काय होईल? पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून तिला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। गुन्ह्याचं खटलं सुरू आहे। प्रेम जर मर्यादित असेल तर ते सुंदर असतं, पण जेव्हा ते वेडसर होतं तेव्हा ते विनाशक ठरतं। तुम्ही काय विचार करता? हा गुन्हा एका मानसिक असंतुलनातून घडला की प्रेमाच्या नावाखाली घडलेला नियोजित कट होता? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच सत्य घटनांवर आधारित बातम्या, कथा आणि उकल पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक, शेअर करा। तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर कळवा।